कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात पोलिसांकडून अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। धावटे येथील स्पाइस हॉटेलमध्ये अवैधरित्या दारू विक्री आणि सेवन सुरू असल्याची माहिती पेण पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने दुपारच्या सुमारास या हॉटेलवर छापा टाकला। या छाप्यात हॉटेलमध्ये दारू पिणाऱ्या 21 जणांना रंगेहात पकडण्यात आले। हॉटेल मालकाकडे दारू विक्रीचा कोणताही परवाना नसताना हा गोरखधंदा सुरू होता। पोलिसांनी घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या, चाकणा आणि इतर साहित्य असा एकूण 7,170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले। पोलीस अधीक्षक अंशुल दलाल यांनी रायगड जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून पेण पोलीस पुढील तपास करत आहेत। अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे।